नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो मानाचं हिंदकेसरी मैदान म्हणजे पुसेगावच्या मैदानामध्ये. आणि या मैदानामध्ये बैल यायला सुरुवात झालेली आहेत. तर कुठून बैल आलेत, कोणती बैल आलेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. आणि पैरे कशा पद्धतीने आहेत बैलांचे जे आलेले आहेत बैल. चला तर मग व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. किती उत्सुक आहात उद्याची शर्यत पाहण्यासाठी? अरे ॲक्च्युली भरपूरच उत्सुक आहेत, म्हणूनच आदल्या दिवशी आलेलो आहे. तर उद्याचा म्हणजे हिंदकेसरी कोण हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटते कोण एक नंबर घेईल? आता ते पेऱ्यांवर आहे, तरी पण आमचा द्वादशम हिंदकेसरी बकासूर कदाचित ती जोडी बसू शकते असं मला वाटतं. गाव कुठलं आपलं? बीड. बीडवरून आलं की? बीडमध्ये कुठलं? बर बर बर. आज कोणता नंदी आणलाय, काय नाव काय? पिस्टन आलाय बीडवरून. कसं बघताय पुसेगावचं मैदान? काय आता बघतोय की हा आता काय अपेक्षा राहतील बैलाकडून? अपेक्षा आता काय सगळ्याकडूनच राहतात. बर. काय चिट्टी बिट्टी काय आली का नाही? किती वेळ निघली? किती वेळ निघली? 7 नंबरला म्हणजे पहिलेच लॉटला पळणार हा? सकाळी 7ला जाणार पळायला. आणि मला वाटतं दुसरा तास आला ना? बर बर. आणि सोबतचा बैल कुठला आहे? सरपंच आहे. हाच आहे का तू? हा नाही, याच आहे अजून. त्याला मुंबईत जोडे, त्याचं नाव आहे मल्हार. अरे वा, चालेल, शुभेच्छा राहतील तुम्हाला. अमरावतीचा महाकाल सुद्धा दाखल झाला बघा या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. निवांत बसलाय महाकाल. हा काय कुणासोबत दिसेल महाकाल? काय नियोजन मालकाने केलं. बर बर. बरीचशी बैल आलेत तुमच्या भागातून पण भरपूर बैल आलेत. किती तासाचा प्रवास आहे साधारण? 13-14 तास. बर. आदल्या दिवशी येण्याचा निर्णय का केला? आराम पण. बरोबर. आणि जे येत आहेत बैलगाडी मालक त्यांना काय सांगाल, कशी म्हणजे थंडीची व्यवस्था कशी केली तुम्ही सर्व? म्हणजे कारण जवळपास नाही म्हटलं 6-6:15 दरम्यान थंडी चालू होती भरपूर. बरोबर. पूर्ण प्रोटेक्टिव्ह केलंय बघा. चला, शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी. नाव काय आपलं दादा? आपलं गाव कुठलं? आज कोणता नंदी घेऊन आलात? कसं काय? रुबाब. आणि पलीकडचं काय? गिट्टी. बसू दे त्याला, काय विषय. काय वेगळा दिसतो जरा, म्हणजे काय सांगाल त्याविषयी? म्हणजे 3 फेऱ्यात पळवलं का त्याला? कुठल्या मैदान? बर बर. या आपल्या या भागात प्रथमच आलाय का? कसं पहिल्यांदा झालंय? बर बर. जात कुठली होतात ह्याची? गावरान केलं. कसं पळ वगैरे कसं आहे? काय बैलाचं काय इतिहास आहे? काय दुसरा आहे का? कसं आहे? चौसा आहे का? आता बर. बैल नाही. पैरा कोण आहे उद्या? जो घरची साज पडणार आहे. अरे हो. नाव काय म्हटलं परत त्याचं? रुबाब. आणि पलीकडचं? गिट्टी. रुबाब आणि गिट्टी पळताना दिसणार मित्रांनो. शुभेच्छा दादा तुम्हाला. चला, काय आदल्या दिवशी आलाय? बर बर. चला, शुभेच्छा. काय चाललंय बनवायचं? कसं राईस चालू आहे? अरे वा. स्वतःच का हो दादा? स्वतःचे बैल हे आहे ते. बर बर. सर्व साहित्य आणलंय घरनंच? बर बर. कुठलं नंदी कोणते आहेत? नाव सांग. बुलेट. सत्य. बुलेट आणि सत्य घरचा साज पडणार आहे का? वेगळे वेगळे आहेत बरे? घरचा साज पडणार आहे. अरे काय चिट्टी वगैरे कळली की नाही? काय लॉट चालू आहे? नाही, अजून पुकारलं नाही गेलं. बर बर बर. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. उद्या काय अपेक्षा, काय जोडी करून? बर बर. पुसेगाव मैदानात पडले काही यापूर्वी बैल पडलेत काही का? पेडगावला पडलेत? बर बर. चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, भिवंडीचा रॉकेट आणि फायर सुद्धा आलेत बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये. तर भेटलेले आहेत आपल्याला, प्रत्येक वर्षी येतात. आणि मॅनेजर आहेत, बँक मॅनेजर. आणि प्रत्येक वर्षी खास पुसेगावचं मैदान बघण्यासाठी येतात. सर नमस्ते. नमस्कार. काय सांगाल मैदानाविषयी? नमस्कार, माझं नाव अमित हनुमंत कोकरे, राहणार दहिवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. सध्याला माझी एक पतसंस्था आहे, पद्मलक्ष्मी महिला अर्बन क्रेडिट सोसायटी, स्थायिक सांगलीला आहे.
गेली 15 वर्ष मी बैलगाडी क्षेत्रात आहे, त्यामुळे मला बैलांचा नाद असल्यामुळे पुशेगावचं जे मानाचं हिंदकेसरी मैदान आहे त्यालाही वेगळा म्हणजे दर्जा प्राप्त झालेला आहे. हिंदकेसरी मैदान आपण पश्चिम महाराष्ट्रातलं परमपूज्य सेवागिरी महाराजांचं मैदान हे खास शिस्तीचं मैदान म्हणून ओळखलं जाते. त्यासाठी मी दरवर्षी मैदानाच्या आदल्या दिवशीच पुशेगावला येत असतो आहे. त्यामुळे इथं जो नवीन जे नंदी आलेले आहेत त्यांचं मला बघायला आवडतात. आता मी बघितले नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या इकडचे बरेचसे नंदी आलेले आहेत. आणि त्या आपला महाराष्ट्रातला जो मेन पुशेगावचं मैदान हे एवढं प्रसिद्ध झालं आहे की ते बीड ह्या साईडला पण प्रसिद्धी झालेली आहे आणि ती 2-2 दिवस आधी बैल इथं आलेली आहे. तर त्या बैलांना पण बघायची आपल्याला इथे चान्स मिळत आहे. आणि आता उद्याचं हिंदकेसरी कोण होणार आहे ह्याची सगळ्यांना आतुरता राहणार आहे. तसेच परमपूज्य सेवागिरीजांचा आशीर्वाद कुठल्या बैलावर आहे तसेच सगळ्यांवर आपल्या नंदीबरोबरच आपण चालक, मालक आणि प्रेक्षक वर्ग यांनाही उद्याचा म्हणजे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद असणार आहे. आणि उद्याचा हिंदकेसरी कोण याची आतुरता असणार आहे. तर माझ्याकडून सर्व नंदींना, त्यांच्या मालकांना आणि तसेच त्या ड्रायव्हर चालकांना ह्या शुभेच्छा. किती उत्सुक आहात उद्याची शर्यत पाहण्यासाठी? अरे ॲक्च्युली भरपूरच उत्सुक आहेत, म्हणूनच आदल्या दिवशी आलेलो आहे. तर उद्याचा म्हणजे हिंदकेसरी कोण हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटते कोण एक नंबर घेईल? आता ते पेऱ्यांवर आहे, तरी पण आमचा द्वादशम हिंदकेसरी बकासूर कदाचित ती जोडी बसू शकते असं मला वाटतं. तर नाव आहे बैलगाडी क्षेत्रात. तसंच त्यांनी बरंचसं बैलगाडी क्षेत्रासाठी काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पुशेगावचा आशीर्वाद, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद शेवाळ्या आबांना पण मिळावा असं मला वाटतं. बरं, धन्यवाद सर. भेटलेत आपल्याला. काय म्हणताय? नमस्ते सगळ्यांना. मैदान किती भाग टाकले मैदान रिपोर्टर चॅनलला तुम्ही पहिल्यांदा सगळ्यांनी सबस्क्राईब करा. हे बघा, हे असं आहे. बरं, किती भाग किती टाकले? काय भाग दुसरा झाला आता 2 झाले. किती भाग पाहायला मिळतील आम्हाला? तसं काय नाही. आता बैल कोणकोणते दाखल होत आहेत, काय होते आता गर्दी व्हायला सुरुवात झाली का नाही. आता सकाळी आपण कव्हर केल्यानंतर सकाळी साधारणतः गर्दी कमी असते, त्यामुळे लक्षात येतं हा नंदीचाच घेतली बाईट. जशी गर्दी वाढेल तसं मग ती नंदी लक्षात येणार नाही. बरोबर बरोबर. म्हणजे जेवढे नवीन नवीन दिसतील तेवढे आपण घेऊ प्रयत्न. सुरुवात झाली पण भरपूर बैल आलेत, लांबून आले. करून मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर भागातले जास्त बैलगाडी मालक आले. बरं, प्रत्येकाने उराशी एक आशा बाळगलेली पुसेगावचा गुलाल भेटावा आणि जो ज्याच्या नशिबात आहे त्यालाच भेटतो. बरोबर, धन्यवाद. लखन दाखल झालेला आहे बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये. आवी भाऊ पण आलेले आहेत आणि त्यांच्याच धावणीचं म्हणजे छोटा लखन पण आला. अजून सर कमान व्हायला पडेल.